नमस्कार. आज तुमचं स्वागत आहे या 21 दिवसाच्या मॅनिफेस्टेशन जर्नीमध्ये. आणि आजचा हा 7वा दिवस. आणि आज आपण बघणार आहोत जगामधलं एकमेव हत्यार, ज्याला म्हणू आपण मॅनिफेस्टेशन मधलं सर्वात अडथळा आणणारा आणि तुमच्या जीवनाला जबरदस्तपणे एक्साइटमेंट मध्ये आणणारा. मित्र हो, ही 7 दिवसाची जर्नी आपण ही पूर्ण केली. या 7 दिवसामध्ये तुमची मला साथ लाभली. आणि या 7 दिवसामध्येच आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो. आणि आजचा हा 7वा दिवस, आणि आज आपण एक जबरदस्त आणि महत्वाचं, जे आजपर्यंत आपण कोणी केलेलं नाही, हे आपण बघणार आहोत. तर मग आजचं काय आहे? तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की आज आपण बघणार आहोत की क्षमा योग काय आहे. क्षमा योग. मित्र हो, सगळ्यात महत्वाचं जे मॅनिफेस्टेशन मध्ये जर्नीमध्ये अडचण आणणार हा क्षमा योग. तर हे काय आहे? तर काय करणे? माफ करून देणे, माफ करणे, अंतर्मन मोकळं करणे. काय असणार आहे क्षमायोग म्हणजे? माफ करणे, अंतर्मन मोकळं करणे. आणि जुन्या ज्याला म्हणू आपण ट्रोमाज असतात, जुन्या ट्रोमाज किंवा जुन्या आठवणी किंवा जुन्या जखमा, त्या पूर्ण सोडून द्यायच्या आहेत आणि नवे सकारात्मक आयुष्य स्वीकारणे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आयुष्यातील एक महत्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित केलेला विषय हाताळणार आहोत. क्षमायोग. ते म्हणतात ना, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फॉरगिव्हनेस इज नॉट अबाउट थिम. फॉरगिव्हनेस इज नॉट अबाउट थिम, इट्स अबाउट फ्रीइंग यू. अबाउट फ्रीइंग यू. म्हणजे हे एक काही संकल्पना नाही किंवा एखादं थीम नाही. हे काय आहे की तुम्हाला फ्री बनवणं, मोकळं बनवणं. आणि ज्या दिवशी मोकळं बनाल त्या दिवशी मॅनिफेस्टेशन व्हायला सुरुवात होते. तर काय आहे की आपण जर बघणार आहोत तर ही एक क्षमा शक्तिशाली विज्ञान आहे. क्षमा काय आहे? एक शक्तिशाली विज्ञान आहे. काय आहे हे विज्ञान मग? क्षमेमुळे अंतर्मनात काय बदल घडतो? हे सायंटिफिकली आहे. हे काय रॉकेट सायन्स नाही किंवा मी माझ्या मनानं सांगतोय कुठं काय नाही. हे सायन्सनं सांगितलेलं आहे आणि या सायन्समध्येच आपण ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि हे कसं, आणि खास करून स्वतःला माफ करणं किती महत्वाचं आहे, हे आज तुम्ही सगळ्यात महत्वाचं शिका. स्वतःला माफ करणं. साऱ्या जगाला माफ करतं माणूस, पण स्वतःला माफ करत नाही. आणि स्वतःला माफ नाही केलं तर तुमच्या आयुष्यात मॅनिफेस्टेशन जर्नी ही थोडीशी फास्ट होणार नाही. होईल, मिळेल लोकांना, पण या पद्धतीनं जर केलं तर हे होईल. आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि जबरदस्त पद्धतीनं. भल्या काही यासाठी काही खूप मोठंच पाहिजे ना असं नाही, की काही काही छोट्या छोट्या साध्या गोष्टी असतात. मग वैज्ञानिक संशोधन काय म्हणतं? क्षमयोगाचं मानसशास्त्र काय म्हणतं? हे काय म्हणतं? फॉरगिव्हनेस म्हणजे इमोशनल पोझिशन. फॉरगिव्हनेस म्हणजे इमोशनल पोझिशन. जसं म्हटलं आपण की पास्ट ट्रॉमा मनात धरून ठेवलं की मेंदूमध्ये कार्टोझॉल नावा वाढवतो. कार्टोझॉल काय असतं? टेन्शन, स्ट्रेस देणार कार्टोझॉल. बरोबर आहे. आणि हे कार्टोझॉल वाढला की माणसाचं हे होते. मग काय होतं? फॉरगिव्हनेस जर केलं, फॉरगिव्हनेस केल्यामुळं काय होतं की सेरोटोनिन नावाचं एक जे मेंदूमध्ये द्रव असतं ते पाझरायला सुरुवात करतं. सेरोटोनिन वाढलं की काय म्हणते? ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन वाढलं की हे काय करतं? हे दोन हिलिंग केमिकल आहे. हे हिलिंग केमिकल आहे आणि हे स्वतःला, तुम्हाला, आणि हे हिल करतं. आणि हिल करणं, स्वतःला सावरणं म्हणजेच मॅनिफेस्टेशन. हो, हो. बरोबर आहे. सर हेच होत नाही. हा, नाही नाही, म्हणून तर तुम्ही आता माझ्यासोबत जुडलात तर येस येस येस. चला ठीक आहे. तर आज आपण काय करणार आहोत? मेंटली हिलिंग आणि जे हर्टली हिलिंग. हर्ट इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे. आणि हे कुठून येतात? तर हे गट फिलिंग असतात. आणि हे गट फिलिंग कुठून निर्माण होतात? तर ह्या गोष्टीसाठी त्याला हे जबाबदार असतात.
माफ करणं म्हणजे काय? स्वतःला मुक्त करणं, फ्री. स्वतःला एकदम फ्री करणं, स्वतःला दुसऱ्याला माफ करणं, अंतर्मनासाठी डिटॉक्स आहे. हे अंतर्मनाचं डिटॉक्स करणं आहे. अंतर्मनातील किंवा आपल्या मनातील सगळ्या भावना, जे वाईट भावना आहेत, जे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत, आपल्याला करिअर नाही करू देत, पैसा नाही येऊ देत, घरात समृद्धी नाही, नातेसंबंध नाही आहे, तर हे असेल कोणाची जबाबदारी, कोण कोणासोबत कसं वागतो ह्या जगामध्ये कोणाचा नियम नाही आहे. पण स्वतःला ह्या स्टेटमेंटमध्ये ठेवणं किंवा या स्टेटमध्ये ठेवणं की स्वतःला जगाला माफ कर. ते म्हणतात, एक मी वाचलं होतं की क्षमा केल्यानं माणूस महान बनतं. हे सुविचार आपण शाळेतूनही ऐकत आहोत. मग हे क्षमा करत असताना माणसाचं ओझं एवढं कमी होऊन जातं की माणूस हा माणसासारखा जगायला लागला. आणि क्षमा केलं की माणसाचं मनोबल खूप वाढतं. खूप वाढतं, खूप. एक स्वतःला सॅटिस्फॅक्शन होतं की अरे चल भाई चल, तुझे जिले अपनी जिंदगी माफ कर दिया तुझे, असं म्हणतात ना. जगून घे, मी माफ केलं, बरोबर आहे. गलती त्याची असो आपली असो कोणाची असो, फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा करणं ही खूप माणसाचा एक सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. आणि हे आपल्या शास्त्रातूनही आपल्या याच्यातूनही आपल्याला शिकवलं गेलं आहे. आणि पुढं आपण ओपनो ओपनो टेक्निक मध्ये हे सगळं बघणार आहोत की कसं स्वतःला माफ करायचं, हे सगळ्याच तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. पण आज काय करणार आहोत तर हे करायचं. तर एक उदाहरण सांगेल. माझी एक क्लायंट होती, त्यांना वन टू वन काउन्सिलिंग करत होतो. सुनीता नावाची, सुनीता मॅडम. हा, मे बी ते टेलरिंगचा व्यवसाय करतात. स्वतः टेलरिंग करायचे. नवरा थोडासा दारुडा आणि खूप स्ट्रगल लाईफ जगत होत्या. योगायोगाने त्यांनी माझी ही ऍड बघितली. आता तुम्ही आलात तसं त्या पण आल्या होत्या. मी त्यांचा एक्सपिरियन्स, कारण कसं आहे, त्यांचे मिस्टर थोडेसे असेल ड्रिंक वगैरे करत असेल असं. तर ती खूप परेशान असायची. आणि ती सतत येण्याआधी ती सर माझं नशीब असंच आहे, माझ्या नशिबात तेच झालं, माझं नशीबच काय म्हणते म्हणते आता, नशीब करेगा तू क्या, नशीब गांडू तू क्या करेगा पांडू, अशा म्हणल्यासारख्या गोष्टी ती सतत सतत स्वतःला बोलत असायची. आणि ज्यावेळेस आली तर माझ्याजवळही आल्यानंतर ती ऐकतच नव्हती. मी म्हणलं बाई तुला काय पाहिजे? ते म्हणले सर असं झालं, पैसे नुकसान होतात, माझा नवरा असं करतो तसं करतो, मी खूप मेहनत करते, मी मेहनत करते, पण माझ्या नशिबी काहीच नाही. तुला माझ्याकडून अपेक्षा काय? ती पुन्हा, सर काय माझ्या मुलाबाळाचं शिक्षण, माझ्या मुलाबाळाचं काय भविष्य असणार आहे, मी असं सतत 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 तिचं रडगाणं ती सारखं म्हणत होती. पण तिला एके दिवशी शांत बसवलं, वन टू वन काउन्सिलिंग केली आणि तिला सांगितलं, बाई, मनात तुला जे बोलणार आहे, तुला काय पाहिजे हे स्पष्ट सांग. आणि माझ्याकडून तुला काय अपेक्षा आहेत हे सांग. आणि मग तिने सांगितलं की तिचं बालपण काय झालं होतं की पूर्ण वेदना, अनेक वेदना तिनं सहन केल्या होत्या लहानपणापासून. घरची परिस्थिती जेमतेम असेल, बालपण कठीण होतं, तिनं अनेकदा वेदना सतत सोसल्या होत्या. ती सतत म्हणायची की नशिबाचा बळी आहे मी, नशीब माझं खराबच आहे, माझं नशीब असंच आहे, मला कोणीच हे करत नाही. पण तिला मी सांगितलं की बाई, तिनं मग ठरवलं तिने की सर येस तुम्ही म्हणताय तर मी करून बघते, करून बघते. आणि काही दिवस तिनं फक्त एवढंच म्हणलं की मी माफ करते सर्वांना, स्वतःला आणि त्या लोकांनाही ज्यांनी मला, एवढंच बोलायचं. तिनं बोलणं सुरू केलं सतत सतत. आणि काही दिवसानंतर तिचा मला मेसेज आलाय. त्या दिवसापासून ती म्हणाली, सर मी मला मुक्त झाल्यासारखं, मला हलकं झाल्यासारखं वाटतं. काय वाटतं? मला हलकं झाल्यासारखं वाटतं. आणि आज तिच्याकडं 300 ते 400 महिला ट्रेनिंगसाठी असतात. दर 3 महिन्याच्या बॅचला असं काहीतरी बॅच असते त्यांचं. आता ते ऑनलाईन पण करायला सुरुवात करणार आहेत. आणि आज सुरळीत आहे. आज त्यांच्याकडं त्या महिलांना ट्रेनर करण्यासाठी त्यांनी ट्रेनर तयार केलं. आणि काही ते योजना असतात, त्या योजनेच्या माध्यमातूनही ते काम करतात. तर मित्रहो, लक्षात असू द्या, क्षमा करणं जर एका सुनीताचं जीवन बदलत असेल, ती आपल्या जीवनामध्ये हे ध्येय अचीव्ह करू शकत असेल, ह्या पास्ट ट्रोमाला
डिलीट करत असेल आणि आपल्या जीवनामध्ये आनंदभूती घेत असेल, तर हे कशामुळं? तर हे क्षमेमुळं. म्हणून काय असतं, आपल्याकडं सर्वच आहे. कहने को वैसे तो सारा सुकून जुनून सुकून है. फिर भी है दिल है की इसको जुनून है. मग हे जुनून ज्यावेळेस यायला लागतं, तर त्यावेळेस आहे ना क्षमा करणं ही खूप महत्वाचा गुण ठरतं. आणि स्वतःलाही माफ करणं हे खूप महत्वाचं आहे. असतात आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी घडलेल्या असतात. आपल्या लहानपणी काय आपण एवढे काही समजदार आहोत का? मला बी माझ्याही जीवनामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या, की जगावं की मरावं असाही प्रश्न येऊन बसला होता. पण त्यातूनही हिंमत देण्याचं काम म्हणजे स्वतःला माफ करणं. आता झाल्या त्या गलती तर नाही बदलू शकत. पाठीमागचं आयुष्य आपण नाही बदलू शकत. पण पुढचं आयुष्य हे आपल्या हातात आहे. येस, 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 येस. येस सर. गुड. नाही बरोबर आहे. ओके. चालेल, चालेल सर. ओके, ओके. सर करूया सर मिळून. ओके. जस्ट अभी तो ट्रेलर मिला है भाई. पिक्चर अभी बाकी है. अब मजा तो तब आएगा कि जब आप जैसे साथी है. चला तर पुढे चला सुरू करूया. तर मित्र हो, हे क्षमायुग क्षमामागे मुक्ती असते. लक्षात राहू दे. क्षमेमागे मुक्ती असते. हे बंधन नाही. हे बंधन नाही किंवा बंदिवास नाही. व्यक्ती बघा, तुम्ही करून बघा. आज आपण त्या रिच्युअल मध्ये करून घेणारच आहोत. करून बघा, की काय आह मजा. आणि ही याच महिन्यात का घेतलंय मी, की श्रावण महिना सगळीकडे पवित्रता असतं आणि पवित्र आपणही जोपासलं, मन पवित्र असतं त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी अशा पवित्र व्हायला लागतात. काही घेणं नाही या जगामध्ये. काय कसं कसं होईल, काय होईल माहीत नाही. पण होणार हे निश्चित. म्हणून मी म्हणतोय मिरॅकल हे होतात आणि निश्चित होतात. रोज होतात, रोज होतात, प्रत्येक क्षणी होतात. कधी माझ्यासोबत होतात, कधी तुमच्यासोबत होतात किंवा कधी लोकांसोबत. म्हणून काही लोक खूप सारं करूनही ते आज आनंदी जीवन जगतात, सगळ्या गोष्टी म्हणतात. कारण काही गोष्टी तर क्षमा करणं सोडून द्या वरचे. "जा भाई, माफ कर दिया तुझे." ह्या पद्धतीने आपण करायचं. तर ह्याबद्दल भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे. खूप चांगलं सांगितलेलं आहे, की क्षमा ही एक योग आहे. क्षमा हा एक योग आहे. जसं आपण योगा करतो ना, योग आहे. आणि हा योग कसा आहे? कारण तो अहंकार तोडते. क्षमा काय करतं? अहंकार तोडतं. आणि भल्या-भल्या लोकांचं अहंकारामुळंच सगळं अलंकार गेलं. जे शोभून दिसत होते, ते अहंकारामुळं. बघा ना, काही लोकांना जरासं काही बोललं, की त्यांना लगेच, "हो, मला हे असं कसं काय बोलला?" काय लक्षात येतो ना, मला मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला लक्षात येतोय ना? काय आहे? अरे त्याऐवजी स्वतःला माफ करा, त्यालाही माफ करा, जाऊन दे ना. पण आपल्या जीवनामध्ये जर चांगल्या अनुभूती येत असेल आणि आपल्या जीवनामध्ये चांगलं अट्रॅक्ट करायचं असेल, तर ह्या क्षमा योग खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण दुसऱ्याला माफ करतो, तेव्हा आपण देवतेसारखे आपलं अंतर्मन एकदम निर्मळ होतं. आणि निर्मळ मन कोणाचं असतं? सूर्याचं असतं, चंद्राचं असतं, त्या दिवसाचं असतं, त्या रात्रीचं असतं, त्या परमेश्वराचं असतं, त्या परमात्माचं असतं. आणि तुमच्या आमच्यासारख्या परमात्म्याला माझा नमस्कार करून पुढच्या गोष्टी सांगणार. आणि तुम्ही सुद्धा एक त्याचा अंश आहात. म्हणून आपण त्या पहिल्या दिवसाच्या रिच्युअलमध्ये आपण करून घेतो, की मी ईश्वराचा अंश आहे. मी ऋषीचा वंश आहे. मी सर्वशक्तिमान आहे. मी ईश्वराची संतान आहे. मी ईश्वराची संतान आहे. ज्यावेळेस आपण असं म्हणतो, तर त्या दिवशी काय होतं, की आपण निर्मळ व्हायला लागतो. आणि हेच निर्मळता आहे. हेच लोकांना बरंच कळत नाही. खूप साऱ्या गोष्टी चांगल्या-चांगल्या टेक्निक करून घेतात. खूप सारं करतात. पण स्वतःला फॉर्गिव्हनेस करणं आणि स्वतःला माफ करणं हे खूप महत्त्वाची जमेची बाब.
लोक स्वतःला माफच करत नाहीत आणि म्हणतात सर माझं मॅनिफेस्टेशन होत नाही. न बरोबर आहे. ते म्हणतात ना, काखेत कळसन गावाला वळसा. ह्या पद्धतीनं बरोबर आहे. चला ठीक आहे, हे मन इथं बसली की नाही बसली मला नाही माहित. पण असंच होतं की सगळं तुमच्याकडेच आहे ना, तुमच्याकडे अंतर्मन मन कोणाचं आहे? तुमचं. चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट कोणाला करायच्या आहे? तुम्हाला. मुलीचं करिअर कोणाला घडवायचं आहे? तुम्हाला. कोणाला करायचं आहे? तुम्हाला करायचं आहे. हे सर्व काही तुमच्याच जवळ आहे. तर या जगामध्ये फिरून काय? पण कधी कधी आपण विसरतो. म्हणून काय असतं की आपल्याला ज्यावेळेस ह्या गोष्टी करायच्या असतात त्यावेळेस आपण हे करायचे असतात. तर मग काय असते? चला म्हणा माझ्या मोठ्या म्हणा. मी आधी स्वतःला माफ कर. सर्वात आधी काय करणार? स्वतःला माफ कर. पाठीमागील केलेल्या चुकासाठी. आता चुका ते तुमच्या हातून होऊ शकतात, चांगल्या मनानं होऊ शकतात किंवा अन अनावधानपणे होतात. त्या चुका तुम्ही स्वतःला माफ करा. आणि स्वतःला माफ केले की काय होतं? घेतलेल्या चुकीचे निर्णय, काही चुकीचे निर्णय घेतला, त्याच्यासाठी माफ करा. आणि धरलेल्या गृहीत धरून ठेवतो आपण. अरे यार, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून हे लोक मला बोलत नाहीत. ही जी चुकीच्या धारणा आहेत, यापासून रिलीज व्हा. कमीपणासाठी, स्वतःचा कमीपणा. अरे मी का नाही करू शकत? अरे जे बी आहे ना, त्यासाठी स्वतःला धन्यवाद. आपण परवाच्यामध्ये बघितलं की ग्रॅटिट्यूड मध्ये आपण सांगितलं की काय करणं आहे की एवढं स्वतःला फील करायचं की जे आहे माझ्याकडं ते ईश्वरानं मला दिलेली एक वेगळी अनुभूती आहे आणि एवढं मोठं सौंदर्य मिळालेलं आहे, एवढं मोठं सामर्थ्य मिळालेलं आहे. त्यासाठी आभार. मग काय करायचं आहे की थोडंसं ऑर्गनाइज व्हिज्युअलायझेशन काय करा. जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुखवलं असेल, एखाद्यानं पैसे नाही केले, एखाद्यानं अपमान करतो, एखाद्या तुम्हाला सतत ह्या गोष्टीसाठी तुम्हाला ही काय म्हणू आपण त्याला, जसं आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल एक घृणा किंवा एखादा असं काय म्हणू संशय किंवा एखादा त्याच्याबद्दल एक राग असतो मनामध्ये. ते राग तुम्हाला जर असेल तर त्यावेळेस काय करा की आता एक 2 मिनिटाचं आपण एक हे करून घेऊया. हे सतत सतत केल्यानं काय होईल की तुम्हाला एक त्याचं बेनिफिट चांगलं मिळेल. डोळे बंद करा. आता मी डोळे बंद केले तर मला तुम्हाला ते सांगता येणार नाही. चला डोळे बंद करा. श्वास लांब घेत राहा. तुमच्या डोळ्यासमोर त्या व्यक्तीला आणा, ज्यामुळे तुमच्या मनामध्ये जखमा तयार झाल्या आहेत. मनामध्ये त्या व्यक्तीची प्रतिमा, तिचा एक चित्र उभं करा. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला राग येतोय, ज्या गोष्टीबद्दल राग येतोय, ते एक मनामध्ये चित्र द्या. शांत बसा. दिसतंय? त्या व्यक्तीकडे बघा, पहा आणि मनात म्हणा, मी तुला माफ करतो, कारण मला पुढे जायचं. मी तुला माफ करतो, मला पुढे जायचं. मी गुलाम नाही. मी गुलाम नाही. मी मुक्त आहे. मी मुक्त आहे. अजून एकदा रिपीट करा. तुमच्या मनापुढं ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला थोडंसं ट्रॉमाज आहेत, पास्ट ट्रॉमाज, हे आपण रिच्युअल करूनच घेणार आहोत पुढं. पण तरी थोडंसं, मी तुला माफ करतो, कारण मला पुढे जायचं आहे. मी गुलाम नाही. मी मुक्त आहे. मी तुला माफ करतो, कारण मला पुढे जायचं आहे. मी गुलाम नाही. मी मुक्त आहे. मी मुक्त आहे. आता स्वतःला पहा आणि सांगा स्वतःला, मी माझ्या चुका माफ करतो. मी माझ्या चुका माफ करतो. मी आता नवीन सुरुवात करतो. महिला असेल तर करते.
हा, करतो, आपण वापरू शकतो जनरली. 2 मिनिटं शांत. म्हणा, मी माझ्या चुका माफ करतो. मी आता नवीन सुरुवात कर. मी माझ्या चुका माफ करतो. मी आता नवीन सुरुवात. मी माफ करतो कारण मी मुक्त होतोय. मी माफ करतो कारण मी मुक्त होतो. मी माझं मन हलकं करत आहे. मी माझं मन हलकं करत आहे. मी अजून जुनं सोडलेलं नव्हतं. आता मी जुनं सोडून नव्याला जागा देतोय. मी जुनं सोडून नव्याला जागा देतोय. मी स्वतःला प्रेमाने स्वीकारतो. मी स्वतःला प्रेमाने स्वीकारतो. मी आता हिल्ड आहे, ओपन आहे. खुल्या आसमानामध्ये, या जगामध्ये मी नितांत वावरण्यासाठी मी तयार आहे. आणि माझे ध्येय गाठण्यासाठी मी तयार आहे. मी सर्वांना माफ करते. स्वतःला माफ करतो. कारण मला पुढं जायचं. मला पुढं जायचं. ओम नमः शिवाय. 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 ओम शिवाय. ओम शिवाय. ओम शिवाय. ओम शिवाय. ओम ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. किसी न किसी रूप में नारायण मिल जाएगा। पता नहीं किस रूप में नारायण मिल जाएगा। भेटून जाईल. कुठून कुठं नारायण. फक्त मन पवित्र ठेवा, पवित्रामध्ये. आणि मी रोज अनुभवतो. रोज मिरॅकल होतात, रोज. हा, चला ठीक आहे. चला, ओपन युअर आईज. हा, चला डोळे उघडा. ओके. चला, थोडस ताट बसा. हा, डायरी पेन. हा, चला घ्या, डायरी पेन घ्या. आज आपण जर्नलिंग करणार आहोत थोडस. त्याच्यानंतर 15 मिनिटं शेवटची आपण रिच्युअल करून घेणार आहोत. आणि यामध्ये तुम्हाला खरंच अनुभूती अशी वाटेल की नवीन प्रवास, नवीन जीवनाची हे पुनर्जन्म असेल असं तुम्हाला भासू. चला ठीक आहे. डायरीत लिहा. पहिलं लिहा, मला कोणासाठी मनात त्रास आहे. कशासाठी त्रास होतोय हे करावं लागेल. हा, लिहा, मला कोणासाठी का त्रास होतोय. मी अजून कोणाला माफ करू शकत नाही. मी अजून कोणाला माफ करू शकत नाही. आणि का. स्वतःला मी कोणत्या गोष्टीसाठी माफ करू इच्छितो. आता हे प्रत्येकाला माहित असतं. हे ओपनली सांगायची काही गरज नाही की कोणत्या चुका स्वतः करू शकतो आणि कोणत्या चुकासाठी स्वतःला माफ करायचं आहे. उदाहरणार्थ, मी माझ्या लहान वयातील चुकीच्या निर्णयासाठी मी स्वतःला माफ करतो. आता मला ते ओझं वाहायचं नाही. मला ते आता ओझं पुढं वाहत न्यायचं नाही. आज जेवढं झालं तेवढं बस झालं. धन्यवाद. ओके. आणि आता लिहा तुम्ही, फॉरगिवनेस लेटर राईट. फॉरगिवनेस लेटर राईट. कमाल, चमत्कारिक चमत्कारिक अशी अनुभूती येतात. हा, खूप सारे लोक हेच तुम्हाला शिकवत असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येतात. चमत्कारिक आहे, चमत्कारिक आहे, चमत्कारिक. आज एक चिठ्ठी लिहा त्या व्यक्तीला, त्या गोष्टीसाठी. कोणतीही गोष्ट तुम्हाला जर ती डोक्यामध्ये असेल, जे पास्ट ट्रॉमाज असतात, त्यासाठी एक चिठ्ठी लिहा. पाठवू नका. पाठवू नका. काही घेण्यात नाही ना, तर पाठवा. नाही, पाठवायचं नाही. हा.
काय करायचं, एक चिठ्ठी लिहायची त्या व्यक्तीला, पाठवणार नाही पण लिहायची. त्या चिठ्ठीत लिहा, तू मला दुखवलं, तू मला दुखवलंस. आता जे बी कारण असू शकतात, आता तुम्हाला माहित आहे तसं लिहा. मी तुला माफ करतो, कारण मी आता पुढं चाललो आहे. तू तिथंच राहा, तू तिथेच राहा. मला आता पुढे जायचं, माझं जीवन बदलायचं आहे, मला नवीन आयुष्य जगायचं आहे. मला नवीन माझ्या जीवनामध्ये माझे परिवार आहे, माझे मुलं बाळ आहेत, माझे लेकरं आहेत, किंवा माझी परीक्षा आहे, माझं ध्येय आहे. त्या ध्येयाला मला जायचं आहे, की तुला मी माफ केलं. चल, माझ्या अंतर्मनासाठी मी जागा रिकामी करत आहे. माझ्या अंतर्मनामध्ये माझ्या स्वतःसाठी, माझ्या ड्रीमसाठी मी जागा रिकामी करत आहे. ही चिठ्ठी लिहा, चांगल्या मनानं शांत बसून लिहा. तुमचे दुःख त्यामध्ये लिहा, काय झालं होतं. आणि ती चिठ्ठी काय करा, फाडा, पाण्यात वाहून टाका, किंवा तिला जाळा. आणि त्याला म्हणा की जाताना ते असं फील करा की सगळे दुःख तुमचे जात आहेत, पाण्यासोबत वाहत आहेत. आपण घेणार तो वॉटर टेक्निक पण घेणार आहोत, तर त्याबद्दल काही नाही हं. आणि ऊर्जा वाहत, ही ऊर्जा, जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, निगेटिव्ह ऊर्जा जी आहे, ही ऊर्जा सोडून नये, म्हणजे मुक्त होईल. म्हणजे त्यामधून तुम्ही मुक्त व्हा. आता लोक म्हणतात, सर मी माफ केलं तर मी काय कमजोर आहे का? अहंकार, अहंभाव, बरोबर आहे की नाही? मी कमी आहे का सर? तर मित्र हो, ह्या जगामध्ये याला कमीपणा समजायचा, याला कमीपणा समजायचा नाही. म्हणून म्हणतात ना, फॉरगिव्हनेस इज नॉट विकनेस. फॉरगिव्हनेस इज नॉट विकनेस, इट्स द स्ट्रेंथ. इट्स द स्ट्रेंथ टू सेट युअर सेल्फ फ्री. Forgiveness is not weakness, it's the strength to set yourself free. चला, म्हणून प्रत्येकाला माफ करायला शिका. आणि पुढं आपण एक रिच्युअल हे करून घेणार आहोत. चला, आता सुरुवात करूया आपण रिच्युअलची.